नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजसुद्धा मी तुम्हाला अशीच काही नवीन माहिती घेऊन आलो आहे जी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी तसेच फळबाग शेतकरी आणि असे शेतकरी की ज्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल जो रोग जाणवतात, या रोगांना डिसइन्फेक्टंट करण्यासाठी एक असं उत्पादन जे अतिशय महत्त्वाचं आहे, भरपूर शेतकरी वापरतात, मार्केटमध्ये पाहिजे पण ती क्वालिटी मिळत नाही आणि हीच क्वालिटी आपण भार्गव ॲग्रो सर्व्हिसेसमार्फत घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कांद्या पिकावर जर करपा पडत असेल आणि तो करपा जर रासायनिक खतांमुळे सुद्धा किंवा रासायनिक बुरशीनाशकांमुळे तो जर व्यवस्थित होत नसेल तर ही खूप मोठी समस्या आहे आणि ही कंट्रोल होण्यासारखी नाही आहे. एक औषध आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे कंट्रोल करू शकता. फक्त एकच नाही आहे पर्याय, आपल्याकडं 2-3 पर्याय उपलब्ध आहेत पण खर्चिक आहेत. तर कमी खर्चामध्ये आणि स्प्रे दिल्यानंतर काही तासामध्ये जर आपल्याला त्याच्यावर रिझल्ट पाहिजे असेल तर मग मात्र थोडंसं कठीण आहे. पण मी तुमच्यासाठी आज असं काही प्रोडक्ट घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये काही तासामध्येच रिझल्ट मिळतो आणि हे प्रोडक्ट मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं आहे. याचं कारण असं आहे की हे एक डिसइन्फेक्टंट आहे आणि जे सॅनिटाईज पूर्ण करून टाकतं. फंगल डिझीज असेल, बॅक्टेरियल डिझीज असेल किंवा इतर कोणताही डिझीज असेल जो बॅक्टेरियामार्फत पसरतो, तर तो पूर्ण डिसइन्फेक्टंट करण्यासाठी हे प्रोडक्ट अतिशय सक्षम आहे. आणि हे प्रोडक्ट आहे सह्याद्री बायोटेकचं नॅनो क्लिन्झर. आता हे नॅनो क्लिन्झर काय किंवा नॅनो काय, तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजतील. आणि खास करून तुम्हाला घ्यायचं जरी नसेल तरी पण हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रोडक्टचं कार्य काय आहे आणि याच्यामध्ये कंटेंट काय आहे हा जरी शेतकरी मित्रांना समजला तरी 50% तुमचा खर्च जो आहे हा अतिरिक्त कमी होणार आहे. तर हे आहे हायड्रोजन पेरॉक्साईड आणि याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचं पर्सेंटेज प्रमाण आहे 49. त्याच्यासोबत याच्यामध्ये नॅनो सिल्वर आहे 500 ppm. आणि आता हे जे दिसतंय हे 500 मिली माझ्या हातामध्ये आहे आणि हे हायड्रोजन पेरॉक्साईड खूप इफेक्टिव्ह आहे. आपल्या काही शेतकरी मित्रांनी वापरलेलं आहे, त्यांना वापरण्यासाठी दिलेलं आहे आणि रिझल्ट्स ऐकून अक्षरशः तुम्हाला पण समजेल की याच्यामध्ये खरोखर दम आहे, कारण याला पैसे लागत नाहीत. आणि आपल्या शेतकरी मित्रांचा एक गैरसमज असतो की प्रोडक्ट जेवढं महाग तेवढंच त्याचा रिझल्ट भारी. म्हणजे आपण काय होतं की एक ब्रँड किंवा एक किमतीकडं एक वेगळ्या नजरेने पाहतो. पण मित्रांनो, जो कंटेंट आपल्याला दिला आहे ना, हा कंटेंट अतिशय महत्त्वाचा आहे आणि हाच कंटेंट मेन आहे जो काम करतो आपल्या मातीवर आणि जमिनीवर. तर हा जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, तर याच्यामुळे होतं काय, तर जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या पिकावर आहे, समजा आज आपल्याकडं कांदा आहे आणि कांद्यावर बुरशीजन्य रोग आहे किंवा बॅक्टेरियल करपा आहे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तर हे जे इन्फेक्शन आहे हे सहसा कॉन्टॅक्ट किंवा सिस्टेमिक किंवा कॉन्टॅक्ट अँड सिस्टेमिक फंगीसाईडने पण जात नाही. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही नेटिव्ह वापरता किंवा इतर बुरशीनाशक वापरता, टिल्ट वापरता, पण हे वापरूनसुद्धा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, म्हणजेच ती बुरशी जी आहे तर ती मरल्या जात नाही. तर याच्यासाठी आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड विथ नॅनो सिल्वर हे वापरायचं आहे, ज्याच्यामुळं काही तासामध्ये आपली जी बुरशी आहे ही पूर्णपणे संपून जाते. म्हणजे काय होतं की मुळात हे नॅनो सिल्वर जे आहे किंवा नॅनो क्लिन्झर जे आहे, तर हे झाडांना पूर्णपणे डिसइन्फेक्टंट करतं, त्यांना सॅनिटाईज करतं म्हणजे काय, तर जी काही बुरशी आहे किंवा जो काही इन्फेक्शन आहे हे पूर्ण धुतलं जातं. मग त्यामध्ये कांदा पिकाची सड असेल किंवा करपा असेल किंवा बुरशी असेल, हे सगळंच धुवून जातं आणि तिथं आपल्याला रोगमुक्त प्लॉट हा आपण ठेवू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. तर याच्या फवारणीमधून सर्वसाधारणतः 1 मिली ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे यानुसार तुम्हाला जशी क्वांटिटी पाहिजे तशी तुम्ही सांगू शकता. तर अत्यंत रिजनेबल प्राईजमध्ये हे भार्गव ॲग्रो सर्व्हिसेस इथे आपल्याकडं उपलब्ध आहे. तुम्हाला जर हे कुठं मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या भार्गव ॲग्रो सर्व्हिसेसला म्हणजेच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरबसल्या मागू शकता. होम डिलिव्हरी आपण पूर्णपणे फ्री देतो आहे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त चार्जेससुद्धा कोणता नाही आहे. जो काही रेट असेल तोच फक्त हा रेट असेल. आणि रेटसाठीच मी नंबर दिलेला आहे. नंबरवर तुम्ही एकतर व्हॉट्सअप करू शकता किंवा शक्यतो व्हॉट्सअपच करा, कारण कॉल जर केला तर सगळ्याच शेतकऱ्यांचा कॉल हा अटेंड होणार नाही. तर मित्रांनो, एकंदरीत तुम्ही एकदा नॅनो क्लिन्झर म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड विथ नॅनो सिल्वर हे आपला कांदा पिकावर वापरून पहा. आता याचा वापर गेली 6 ते 7 वर्षापासून डाळिंब शेतकरी नेहमी करतात. डाळिंब शेतकरी का करतात, तर तेलाचा डाग जो आहे, तेलाच्या डागामुळं बरेचसे रसायन असे आहेत की जे कामच करत नाहीत, म्हणजे त्याला रिझल्टच मिळत नाही आणि तो हळूहळू वाढत चालतो. तर तो पूर्णपणे जागेवर स्टॉप करण्यासाठी त्याला झाडावरून नाहीसं करणं सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय सोपा पर्याय आहे. आणि त्याच्यासाठी
हे हायड्रोजन पेरोक्साईड अतिशय त्याला एक सोल्युशन आहे आणि सिंपल सोल्युशन आहे याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे हे हायड्रोजन पेरोक्साईड जे आहे हे रासायनिक नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे रासायनिक आहे, फक्त तुम्हाला नाव त्याचं रासायनिक वाटेल, पण कंटेंट जो आहे हा इनऑर्गॅनिक आहे. हा ऑर्गॅनिक पण नाही आहे किंवा याला आपण पूर्ण रासायनिक पण म्हणू शकत नाहीत. एक शेतकऱ्यांना चांगला पर्याय ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण हानी होत नाही, पिकाला पण हानी होत नाही आणि हानिकारक बुरशींपासून पिकांची सुटका होते. तर मित्रांनो, हे नक्की मागवा आणि आपल्या पिकासाठी वापर करा आणि अनुभव घ्या. कारण हे गेले मी तुम्हाला 5 ते 6 महिन्यापासून नेहमी सांगत आलेलो आहे की ज्यावेळेस तुम्हाला बुरशीजन्य करपा किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे जर जाणवत असेल किंवा जीवाणूजन्य करपा जाणवत असेल तर तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिनकडे जाण्या अगोदर एकदा नॅनो क्लिन्झर किंवा हायड्रोजन पेरोक्साईड विथ नॅनो सिल्वर हे नक्की वापरा. आणि हेच वापरण्यासाठी हे आपल्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही मागवू शकता. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल करणं म्हणजे व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, अशीच काही समस्या तुमच्या पिकावर जाणवत असेल किंवा आणखी काही वेगळी समस्या असेल तर कमेंट करा, त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. आणि हो, कमी खर्चामध्ये कमी प्राईजमध्ये तुम्हाला ते सोल्युशन कसं करता येईल याचा आपण तुम्हाला प्रयत्न नक्कीच करू. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.